एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। जलील यांच्यासोबत 10 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आलाय। काल झालेल्या मारहाणीच्या प्रयत्नानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। रॅलीमध्ये हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांच्यासाठी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। 10 पोलिसांचा ताफा सतत त्यांच्या सोबत राहणार आहे। तर कालच्या संभाजीनगरमधल्या रॅलीमध्ये इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। 10 पोलीस त्यांच्या सोबत सतत असणार आहे। तर काल त्यांना मारहाणीचा प्रयत्न झालेला होता, त्यामुळे आज त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। काल देखील संभाजीनगरमध्ये एमआयएमची रॅली निघालेली होती आणि या रॅलीमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, त्यांना मारहाणीचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि या घटनेनंतर आज त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 10 पोलीस सतत त्यांच्या सोबत असणार आहेत। त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव ही सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तरी 2 दृश्य, काल मारहाणीचा प्रयत्न झाला, आज देखील संभाजीनगरमध्ये एमआयएमची रॅली निघालेली आहे। मोठ्या संख्येनं एमआयएमचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। असदुद्दीन ओवैसी देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेत। काल त्यांनी या संपूर्ण प्रकरणानंतर इशारा दिलेला होता की एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षासोबत झालेलं हे वर्तन खपवून घेणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी इशारा दिलेला होता आणि आज इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 10 पोलिसांचा ताफा सतत त्यांच्या सोबत असणार आहे। तर सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। एमआयएम कडून देखील प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। काल देखील एमआयएम कडून प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेले होते। इम्तियाज जलील यांचा ताफा या ठिकाणी येताच काही तरुणांकडून त्यांच्या गाडीसमोर काळे झेंडे फडकवण्यात आले आणि त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा देखील प्रयत्न करण्यात आला। आणि असद ओवैसी यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे। छप्पा चौक भागातून इम्तियाज जलील यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे। इम्तियाज जलील आपल्या सोबत आहेत। इम्तियाज जलील साहेब, मला एक सांगा, प्रचंड गोंधळ झाला होता काल आणि त्यानंतर आज पुन्हा उत्साह काय आहे की प्रचंड गोंधळ झाला होता काल आणि आज उत्साह पुन्हा? नाही, ते उत्साह कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार। 15 तारखेला आपल्याला दिसेल की कशा प्रकारे लोक मजलिसच्या सोबत राहणार, मजलिसचा साथ देणार, हे सगळ्यांना माहीत आहे। तुम्हालाही कालच्या घटनेनंतर सुरक्षा देण्यात आलेली आहे? माझी सुरक्षा महत्त्वाची नाही आहे। मी स्पष्टपणे सांगतो की माझी सुरक्षा महत्त्वाची नाही आहे। हे गुंड लोकांना आवरा। हे गुंड लोक जो शहरामध्ये 2 नंबरचा धंदा करून शहरामध्ये दहशती पसरवत आहे, त्यांच्या बाबतीत तुम्ही विचार करा। इम्तियाज जलीलला तुम्ही दिले, सामान्य लोकांना तुम्ही सुरक्षा देणार का? हे गुंडांना फेस करावं। पोलिसांच्या कारवाईवर समाधानी आहात? नाही, पोलिसांनी जोपर्यंत मुख्य आरोपी जे आहेत त्यांना अरेस्ट करत नाही, आम्ही उद्यापर्यंत वाट बघणार। हे मुख्य आरोपी जे आहे, ज्यांच्या हातात हत्यारे होतं आणि ज्यांनी माझ्या गाडीवर हल्ला चढवलेला आहे, त्यांना अरेस्ट नाही केली तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन धरणा आंदोलन, मोठा धरणा आंदोलन। या कालच्या घटनेनंतर काही प्रचारात फरक पडलाय तुमच्या? फरक नाही पडला। जे लोकांचं प्रेम आहे एमआयएमशी, असदुद्दीन ओवैसी साहेबांशी, ते प्रेम तसंच आहे आणि असंच राहणार आहे। जर लोकांवर कारवाई केली नाही तर आपण बघतोय की स्पष्टपणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे आंदोलन देणार असं इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे। लोकांचं प्रेम आमच्यावर आहे, आम्ही माघार घेणार नाही, प्रचार करत राहणार असं इम्तियाज सांगताय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजी।